नमस्कार मित्रांनो, आता मागील 2 लेक्चरमध्ये आपण शेअर मार्केट टॉपिक आपण काय केला बघितलेला आहे डिटेलमध्ये एकदम. आजचा जो टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे इन्शुरन्स. अतिशय शॉर्ट हा टॉपिक आहे, ज्यादा काही मोठा असा टॉपिक नाही आहे. हा इन्शुरन्स टॉपिक आपल्याला बघत असताना इन्शुरन्स म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. इन्शुरन्स का द्यावा लागतो बाबा? आता इन्शुरन्स एखादी कंपनी इन्शुरन्स तुम्हाला प्रोव्हाइड करत असते. इन्शुरन्स म्हणजे काय तर सपोज एखाद्या व्यक्तीला 2 प्रकारचा इन्शुरन्स दिला जातो. एक कोणता लाईफ इन्शुरन्स आणि दुसरा असतो तो जनरल इन्शुरन्स. जो लाईफ इन्शुरन्स दिला जातो तर जो तुमची डेथ झाली, सपोज तुम्ही काय प्रीमियम भरत असाल की एखाद्या कंपनीमध्ये LIC मध्ये वगैरे म्हणा, तर त्या डेथ झाल्यानंतर तुमचा जो मृत्यू झाल्यानंतर काय झाला जाईल, तुमच्या फॅमिलीला काय दिली जाईल, ती रक्कम दिली जाईल. ही झाली कशाच प्रकारचा लाईफ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स कधी दिला जातो? तुमची डेथ झाल्यानंतर. आणि जनरल इन्शुरन्स जो असतो, हा जनरल इन्शुरन्स असतो तो तुमच्या हेल्थच्या संदर्भात असतो. तुमची तब्येत खराब झाली म्हणजे एक प्रकारे तुमचा ॲक्सिडेंट झाला, परत काय तुम्हाला दवाखान्यासाठी काय खर्च आला म्हणजे हेल्थच्या संदर्भात असेल तर त्याच्या संदर्भात जो असतो तो इन्शुरन्स म्हणजे म्हटलं जातं जनरल इन्शुरन्स. आणि दुसरी गोष्ट लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय, तुमची डेथ झाली, जो डेथ झाल्या तुमच्या लाईफवर इन्शुरन्स दिला जातो. तुमचा मृत्यू झाल्यानंतर जो इन्शुरन्स दिला जातो, विमा दिला जातो, त्याला काय म्हटलं जातं, लाईफ इन्शुरन्स. आणि जनरल इन्शुरन्स म्हणजे तुमच्या हेल्थच्या संदर्भात असेल, परत आरोग्य तुमचं म्हणजे तुमचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुमचा एखादा ऑर्गॅन वगैरे डॅमेज झाला, परत दुसरी गोष्ट काय पिकांवर म्हणा, गाडीवर दिला जातो इन्शुरन्स. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? जनरल इन्शुरन्समध्ये येतात. म्हणजे असे प्रकारे इन्शुरन्सचे किती हे 2 प्रकार पडतात. आता बघा इन्शुरन्समध्ये आता इन्शुरन्स जशी आपण बघितली बँकेची हिस्ट्री होती, बँकेची कशा प्रकारे सुरुवात झाली 1806 ते आपण बघितलं. 40च्या दरम्यान 3 बँका, बॉम्बे, परत दुसरी कोणती आली आणखी मद्रासची असेल किंवा दुसरी कोलकात्याची असेल. नंतर त्यांचं विलिनीकरण 21ला झालं. त्याच्यामध्ये इम्पेरियल बँक ऑफ इंडिया SBI 1955ला. तसंच इन्शुरन्सची बी काय थोड्याफार प्रमाणात इतिहास आहे त्याचा बी काय त्याची सुद्धा काय हिस्ट्री. आता इन्शुरन्सची हिस्ट्री बघत असताना बघा 1818ला पहिली जी इन्शुरन्स कंपनी आणली ही युरोपीय लोकांनी आणली. कोणती? ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी आणली भारतामध्ये. आणि ही जी इन्शुरन्स कंपनी आणली ह्याच्यामध्ये इन्शुरन्स दिला जायचा. कोणाला दिला जायचा? जे ब्रिटिश लोक होते त्यांना इन्शुरन्स दिला जायचा. ब्रिटिश लोक म्हणजे भारतामध्ये जे आलेली लोक होती ब्रिटिश लोक, त्यांना इन्शुरन्स दिला जायचा. देण्याचं काम करायची कोणती? ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी. भारतीय लोकांना बी द्यायची इन्शुरन्स, पण भारतीय लोकांना कसा प्रीमियम चार्जेस वगैरे कसं हाय चार्ज करायचे, एकदम जास्त चार्ज करायची ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी. आणि ते प्रीमियम जास्त का तर तुमचं मरण्याची कशी रिस्क जास्त आहे, कारण गोरे लोक कसे आहेत म्हणजे गोरे लोक चांगले म्हणजे हे जे आहे तिथले लोक ते कसे, हे बी एक तिथं बाहेर चालत होता. नंतर भारतीय लोकांनी पहिली स्वदेशी इन्शुरन्स कंपनी स्थापन केली 1870ला, बॉम्बे म्युच्युअल लाईफ इन्शुरन्स. ही कंपनी स्थापन केल्यानंतर ह्याच्यामध्ये मग प्रीमियम असा भारतीय लोकांसाठी कशा वेगळा नसणार आहे, तो सेमच प्रीमियम काय करण्यात आला, ठेवण्यात आला. ही जी स्वदेशी इन्शुरन्स कंपनी स्थापन करण्यात आली होती. मग त्याच्यामध्ये मग कोणताही व्यक्ती आला, भारतीय आला किंवा विदेशी आला, तर त्याला इन्शुरन्स काय असणार आहे, हीच दिला जायचा. म्हणजे सेम प्रीमियमवर देण्याचं काम केलं जात होतं. नंतर 1912ला जसं 1913ला मी सांगितलं होतं, RBI येण्याच्या आधी काय होता, कंपनीचा कायदा होता. आणि कंपनीचा कायदा कधीचा होता? 1913चा. तसंच इन्शुरन्सवर बी एक कायदा होता. कधी? 1912ला. तो होता म्हणजे लाईफ इन्शुरन्स कंपनी ॲक्ट. ह्या इन्शुरन्सच्या कायद्याअंतर्गत इन्शुरन्स कंपनीला काय करायला लागायचं, रजिस्टर वगैरे करायचं असेल किंवा देखरेख ठेवली जायची हे इन्शुरन्सच्या कायद्याच्या अंतर्गत. नंतर जसं 1929ला काय झालं, ग्रेट डिप्रेशन आला आणि RBIची स्थापना कधी, RBIचा कायदा कधी आला? 1934चा. तशाच प्रकारे इन्शुरन्सचा बी कायदा आला 1938ला. इन्शुरन्स ॲक्ट सुद्धा काय करण्यात आला, आणण्यात आला. नंतर 1949ला काय झालं, RBIचं राष्ट्रीयकरण वगैरे करण्यात आलं. मग 1956ला लाईफ इन्शुरन्स कंपनी ॲक्ट आणला. ह्याच्या अंतर्गत LICची स्थापना वगैरे. आणि ह्या लाईफ इन्शुरन्स कंपनी ॲक्ट आणला. ज्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या भरपूर जवळजवळ लाईफ इन्शुरन्स देत असणाऱ्या त्या सगळ्या कंपन्यांना एकत्र करून काय करण्यात आणलं, एक LIC स्थापन करण्यात आणली. लाईफ इन्शुरन्स कंपनीज ॲक्ट काय करण्यात आला, आणण्यात आला 1955-56च्या दरम्यान. 55-56. नंतर 1972ला जनरल इन्शुरन्स म्हणजे मी सांगितलं तुम्हाला हेल्थच्या संदर्भात इन्शुरन्स असेल, क्रॉपच्या संदर्भात, पिकांच्या संदर्भात असेल, मोटर व्हेकलच्या संदर्भात असेल, हा जो इन्शुरन्स दिला जातो तो कोणता, जनरल इन्शुरन्स. मग ह्या वेगवेगळ्या जनरल इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्या होत्या, त्यांना एकत्र करून कोणता, जनरल इन्शुरन्स ॲक्ट आणला. कधी? 1972-73ला. नंतर
जसं बँकिंग सेक्टरमध्ये आणि नंतर ही जनरल इन्शुरन्स ॲक्ट आणल्यानंतर त्या जनरल इन्शुरन्स कंपनीच्या अंतर्गत 4 सबसिडियरी कंपनी सुद्धा काय करण्यात आल्या, बनवण्यात आल्या. नंतर जसं बँकिंग सेक्टरमध्ये रिफॉर्म करण्यासाठी कोणती समिती बनवण्यात आली होती, नरसिम्हन समिती बनवण्यात आली होती. तशी इन्शुरन्स सेक्टरमध्ये सुद्धा रिफॉर्म करण्यासाठी, बदलावासाठी मल्होत्रा समिती काय करण्यात आली होती, गठीत करण्यात आली होती. मग ही मल्होत्रा समिती बनवल्यानंतर मल्होत्रा समितीने काय सांगितलं, वेगवेगळ्या प्रायव्हेट लाईफ इन्शुरन्स कंपन्यांना काय करा, भारतामध्ये अलाउड करा असं मल्होत्रा समितीने सांगितलं. जसं नरसिम्हन समितीने सांगितलं होतं की प्रायव्हेट बँकांना भारतामध्ये अलाव करा. आता ही झाली 1993ची कोणती, मल्होत्रा समिती वगैरे. मग आताच मी सांगितलं तुम्हाला 2 प्रकारचा इन्शुरन्स दिला जातो. एक कोणता, लाईफ इन्शुरन्स दिला जातो, तुमची डेट झाल्यानंतर जो इन्शुरन्स दिला जातो काय, तो कोणता, लाईफ इन्शुरन्स झाला. आणि दुसरा कोणता, जनरल इन्शुरन्स असतो. जनरल इन्शुरन्स कशावर दिला जातो, पिके असतील, परत दुसरं काय, तुमचं हेल्थ असेल, आरोग्य असेल, मोटर व्हेकल असेल इत्यादी, ह्याच्यावर जो इन्शुरन्स दिला जातो तो कोणता इन्शुरन्स दिला जातो, जनरल इन्शुरन्स दिला जातो. आता लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स. आता मग इन्शुरन्स का दिला जातो, गव्हर्नमेंट इन्शुरन्स का, गव्हर्नमेंटला मग जास्तीत जास्त योजना चालवण्याची गरज पडणार नाही. तुम्ही जर इन्शुरन्स तुमच्या ह्याच्यावर काढलास तर, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी ह्या बी गोष्टीचा गव्हर्नमेंटला फायदा होईल आणि एक प्रकारे इकॉनॉमीवर सगळे कसे पॉझिटिव्ह इफेक्ट होतील. म्हणून इन्शुरन्स पेनिट्रेशन वाढवणे बी आपल्याला काय आहे, गरजेचं आहे. आता बघा, एक पोस्टल लाईफ इन्शुरन्स पहिल्यांदा आणला गेला होता. पोस्ट ऑफिसने एक सुरू केला होता, पोस्टल लाईफ इन्शुरन्स सुरू केला होता एक 1800च्या आसपास. मग ते जो पोस्टल लाईफ इन्शुरन्स सुरू केला होता, ही जी पोस्ट ऑफिसमध्ये काय असणार, कर्मचारी असणार आहे, ह्यांनाच फक्त तो पोस्टल लाईफ इन्शुरन्स दिला जायचा. नंतर तो हळूहळू ग्रामीण भागात सुद्धा काय करण्यात आला, पोस्टल लाईफ इन्शुरन्स काय करण्यात आला, देण्यात आला. नंतर या पोस्टल लाईफ इन्शुरन्स नंतर आता 2017ला एक आणलेले संपूर्ण ग्राम विमा योजना. संपूर्ण ग्राम विमा योजना काय केलं जाईल, प्रत्येक म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं एक कोणतं तरी गाव आयडेंटिफाय केलं जाईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं एक कोणतं ना कोणतं काय केलं जाईल, गाव आयडेंटिफाय केलं जाईल आणि त्या गावामध्ये प्रत्येक घरात रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स, म्हणजे जो ग्रामीण भागासाठी पोस्टल लाईफ इन्शुरन्स दिला जातो तो हा प्रत्येक घरात कमीत कमी एका व्यक्तीला दिला जाईल. म्हणजे कमीत कमी एका व्यक्तीजवळ तर तो काय पाहिजे, रुरल पोस्टल इन्शुरन्स काय पाहिजे. कोणत्या योजनेअंतर्गत सांगितलं, या संपूर्ण ग्राम विमा योजनेअंतर्गत सांगितलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी असं एक गाव आयडेंटिफाय करून तिथं काय केलं जाईल, त्या गावामधल्या प्रत्येक व्यक्तीकडे काय पाहिजे, पोस्टल इन्शुरन्स, रुरल पोस्टल इन्शुरन्स असायला हवा. म्हणजे हा कशाचा, लाईफ इन्शुरन्सच्या संदर्भात आहे. हा तुमच्या डेथ झाल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, तुमच्या फॅमिलीला त्याची काय मिळेल, रक्कम वगैरे दिली जाईल. नंतर LIC. आता LICची स्थापना कधी आपण बघितली, 1955-56ची स्थापना कधी, कुणाची, LICची स्थापना. मग LIC आली. LICचं हेडक्वार्टर कुठं आहे, मुंबईला आहे. हे बी लक्षात असून द्या. LICचा मोटो बी आहे एक योगक्षेम. योगक्षेम हा काय आहे, LICचा मोटो आहे. नंतर LICने एक इश्यू आणला, LICची बी एक पॉलिसी आणली, कोणती, एक योजना LIC देते, ह्या आम आदमी विमा योजना. आम आदमी विमा योजना ह्याच्यामध्ये 18 ते 59 वर्षाच्या व्यक्ती काय आहे, कव्हर आहे. प्रीमियम भरायचं आहे, पण प्रीमियम किती भरायचं आहे, ह्याच्यामध्ये 200 रुपये. आणि हा जो प्रीमियम भरला जाईल हा केंद्र आणि राज्य भरल दोन्ही मिळून, अर्धा हा जो प्रीमियम भरला जाईल केंद्र आणि राज्य, केंद्र किती 100 रुपये आणि राज्य किती 100 रुपये. आणि ही जी आम आदमी विमा योजना आहे ही फक्त दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती आणि थोडंसं दारिद्र्य रेषेच्या वरती जे आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. कोणती, आम आदमी विमा योजना. ह्याच्यामध्ये प्रीमियम भरल, कोण भरल, किती भरावं लागणार, 200 रुपये. परंतु हे त्या व्यक्तीला भरावं लागणार नाही जो दारिद्र्य रेषेखालील आहे, त्याला भरावं लागणार नाही, किंवा दारिद्र्य रेषेच्या थोडासा वर असणारा व्यक्ती, ह्यांना काय, ह्याच्या सगळ्यांच्यासाठी कोणते, आम आदमी विमा योजना. मग 18 ते 59 वर्षाच्या वयोगटातील व्यक्ती
व्यक्ती काय करू शकतो, जॉईन करू शकतो LIC मध्ये या योजनेच्या अंतर्गत. प्रीमियम किती भरावं लागणार आहे, 200 रुपये, पण तो बी कोण भरेल, केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरण्याचं काम करेल. मग नंतर हा व्यक्ती जर सपोज हा व्यक्तीचा डेथ झाली, हा व्यक्ती जर मेला, तर त्याच्या मुलांना काय दिली जाईल, स्कॉलरशिप दिली जाईल, किंवा त्याच्या मुलांना दुसरं त्याच्या फॅमिलीला 30,000 ते 75,000 काय दिला जाईल, लाईफ इन्शुरन्स दिला जाईल. म्हणजे तेवढी रक्कम काय केली जाईल, दिली जाईल त्याच्या फॅमिलीला. ह्याच्या दरम्यान ते डिपेंड करते मग कशा प्रकारचा मृत्यू होता, नॅचरल नैसर्गिक मृत्यू होता का मर्डर होता, म्हणजे कसं म्हणजे असं काही सुसाईड करून मेलेला आहे, त्याच्यानुसार मग 30,000 ते 75,000 काय केली जाईल, आपली रक्कम दिली जाईल आणि त्याच्या मुलांना काय केली जाईल, स्कॉलरशिप वगैरे देण्याचं काम केलं जाईल. ह्या आम आदमी विमा योजना कोणासाठी, दारिद्र्य रेषेखाली आणि थोड्या प्रमाणात दारिद्र्य रेषेच्या वर असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. नंतर ही झाली आम आदमी विमा योजना. नंतर आता सध्याला लेटेस्ट मध्ये आणलेल्या कोणती, द डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत 5 डिपार्टमेंट असतात, त्याच्यातलं एक डिपार्टमेंट ही वित्तीय सेवा विभाग, ह्या वित्तीय सेवा विभागाने आणलेली आहे. वित्तीय सेवा विभागाने जी योजना आणलेली आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. आता ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही आणलेली आहे. ही जी योजना आहे ती 18 ते 50 वर्ष वयोगटातील, 18 ते 50 वर्ष वयोगटातील ह्याच्यामध्ये कोण पाहिजे, भारतीय रहिवासी असायला पाहिजे, भारतीय नागरिक नसला तरी चालेल, पण भारतामध्ये तो रहिवासी पाहिजे. आणि NRI लोक, NRI म्हणजे कोण, नॉन रेसिडेंट ऑफ इंडियन, जे भारताचे नागरिक आहे पण भारताच्या बाहेर वास्तव्यास आहे, असे लोक सुद्धा ह्या योजनेला काय करू शकतात, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे ह्याला काय करू शकतात, जॉईन करू शकतात. आता परंतु त्यांना रुपीमध्ये काय करावं लागेल, ही पेमेंट द्यावं लागेल. आता प्रीमियम जो आहे तो काय द्यावा लागेल, ह्याच्यामध्ये प्रीमियम दिला जाईल. प्रीमियम कोणी द्यायचा आहे, ह्याच व्यक्तीने द्यायचा आहे. किती द्यायचा आहे, 330 रुपये. कोणताही भारतीय रहिवासी किंवा NRI व्यक्ती असेल तो काय करू शकतो, जॉईन करू शकतो. प्रीमियम द्यायचा आहे, तो द्यायचा आहे किती, 330 रुपये हा प्रीमियम भरावा लागणार. आणि सपोज त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या फॅमिलीला किती रुपये दिला जाणार, विमा 2 लाख रुपयाचा काय केला जाणार, विमा दिला जाणार त्याचा मृत्यू झाला तर. म्हणजे ही कशी योजना आहे, लाईफ इन्शुरन्सच्या संदर्भात काय योजना आहे. आता हा 2 लाख रुपये विमा दिला जाणार, 2 लाख रुपये काय केला जाणार, विमा दिला जाणार. ही झाली कोणत्या योजनेच्या अंतर्गत, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. नंतर बघा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेनंतर आता ह्याच्यामध्ये जो आहे तो 1 वर्षासाठीची असणार आहे. प्रीमियमची व्हॅलिडिटी असेल ही किती, 1 वर्षासाठी असेल, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी नसेल. म्हणजे तुम्ही 330 नंतर दुसऱ्या वर्षी तुम्हाला जॉईन करायचे असेल तर नंतर दुसऱ्या वर्षी तुम्हाला किती, आणखी 330 रुपये काय करावे लागतील, भरावे लागतील. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे. ही 18 ते 70 वर्ष वयोगटातील व्यक्तीसाठी आहे. 18 ते 70 वर्ष वयोगटातील व्यक्तीसाठी कोणती योजना आहे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. ह्याच्यामध्ये बी सेम कंडिशन काय, तर तो व्यक्ती काय पाहिजे, भारतीय रहिवासी पाहिजे किंवा NRI व्यक्ती आहे तो सुद्धा काय करू शकतो, या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी काय करू शकतो, जॉईन करू शकतो. नंतर ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत ही जी आहे ती जनरल इन्शुरन्स दिला जाईल. लाईफ इन्शुरन्स नाही, मेल्यानंतर इन्शुरन्स म्हणजे एक प्रकारे कशा संदर्भात आहे, ही जनरल इन्शुरन्सच्या संदर्भात आहे. आता ह्याच्यामध्ये बघा ॲक्सिडेंट कम डेथसाठी हे दिला जाईल, ॲक्सिडेंट कम डेथ. आणि प्रीमियम भरावं लागेल दरवर्षी किती, 12 रुपये. 12 रुपये प्रीमियम आहे या योजनेअंतर्गत. मग सपोज तुमचा एखादा ऑर्गॅन गेला किंवा एक अवयव गेला असेल, कोणताही डोळा, कान, नाक काय असेल, एक अवयव गेला तर किती रुपये, मी जास्तीत जास्त 1 लाख रुपये दिले जातील. 2 किंवा त्यापेक्षा जास्त अवयव गेले तर किती द्यावा लागतील, जास्तीत जास्त 2 लाख रुपये देण्यात आली. आणि तुमची डेथ झाली, मर्डर म्हणा, बाकी कोणत्या गोष्टीमुळं, नैसर्गिक आपत्तीमुळं, तर
किती रुपये दिले जातील तुमच्या फॅमिलीला? 2,00,000 रुपये. परंतु सुसाईड करून मेलाय, दारू पिऊन मेलाय, अशा व्यक्तीला ह्या योजनेअंतर्गत विमा दिला जाणार नाही. कारण त्यांनी ह्या योजनेमध्ये तसं काय केलेलं आहे, उल्लेख केलेला आहे. दारू, सुसाईड वगैरे हे करून जो मेलेला व्यक्ती आहे त्याला हा विमा 2,00,000पर्यंत दिला जाणार नाही. जर डेथ, मर्डर असेल तर अशा संदर्भातच काय केला जाईल, म्हणजे एक प्रकार नैसर्गिक आपत्तीमुळे वगैरे जेन्युइन डेथ असेल तुमची तरच काय केला जाईल, 2 ॲक्सिडेंटमुळे झालेली असेल डेथ तर किती, 2,00,000 जास्तीत जास्त दिले जातील. ही जी योजना आहे कशा संदर्भात आहे, जनरल इन्शुरन्सच्या काय आहे संदर्भात आहे. सांगितलं लाईफ इन्शुरन्सच्या संदर्भात जी योजना होती कोणती, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना असेल, रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स असेल. परत आणखी दुसरी आपण बघितली कोणती, की संपूर्ण ग्राम विमा योजना, भीमा ग्राम योजना असेल. ह्या सगळ्या लाईफ इन्शुरन्सच्या संदर्भात. आणि आता आपण बघितलेली ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही कशा संदर्भात आहे, तर लाईफ इन्शुरन्स ना हेल्थच्या संदर्भात आहे. तुमच्या 1 अवयव गेला, 2 अवयव गेला, लाईफच्या संदर्भात बी आहे, पण तिला जनरल इन्शुरन्समध्ये काय केलं जातं, कॅटेगराईज केलं जातं. आता नंतर बघा जनरल इन्शुरन्सच्या संदर्भातच आणखी जर म्हटलं 1948 ते 52 हे 1948ला एक ESIC आपलं ही एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऍक्ट आणण्यात आला. एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऍक्ट आणला कधी, 1948ला. नंतर त्या कायद्याच्या अंतर्गत 1952ला एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. कोणाच्या अंतर्गत, कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत. मग अशी जी कोणती बी फर्म असेल, कंपनी असेल जिथं किती 10 पेक्षा जास्त कामगार आहेत आणि त्यांचा पगार किती 21,000पेक्षा कमी आहे, ती योजना काय जॉईन करू शकतात, कोणती, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या ह्या योजनेच्या अंतर्गत काय करू शकतात, जॉईन करू शकतात. मग हिथं जॉईन केल्यानंतर त्यांना काय मिळेल, त्याच्यातला ठराविक पोर्शन त्यांच्या पगारामधून कट होऊन जाईल. जसं PF आपण म्हणतो ना, तर ह्या पगारामधून ठराविक पोर्शन कोणाच्या, जो एम्प्लॉय आहे, कामगार आहे, त्यांच्या पगारामधून ठराविक पोर्शन काय होईल, कट होईल. आणि ठराविक पोर्शन जो आहे तो कोण देईल, जो तुमचा मालक आहे, जो त्याने तुम्हाला कामावर ठेवलंय तो व्यक्ती काय करेल, ठराविक पोर्शन काय करेल, देईल. म्हणजे असं मिळून ह्या स्कीममध्ये तुम्हाला प्रीमियम द्यावं लागेल. नंतर मग ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे नंतर तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस काय हेल्थचा हजार्ड होईल, हेल्थच्या रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर त्या सगळ्या गोष्टीसाठी दवाखान्यामध्ये तुम्हाला गेल्यानंतर मग तिथं काय केलं राहील, मोफत फ्रीमध्ये ट्रीटमेंट वगैरे केली जाईल. ह्या सगळ्या गोष्टी कोणत्याच्या अंतर्गत, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऍक्टच्या अंतर्गत. किती, 10 पेक्षा जास्त कामगार पाहिजे आणि पगार किती, 21,000पेक्षा काय पाहिजे, कमी पाहिजे. अशांसाठी ही एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. नंतर 1957ला एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हिची स्थापना करण्यात आली. ही काय करते, जी एक्सपोर्ट करतात बघा, जो निर्यात करतात, माल काय केला जातो आपल्या इथून भारतातून बाहेर निर्यात जो माल केला जातो, ह्या निर्यात करणाऱ्याला जे आहेत त्यांना काय केला जातो, विमा दिला जातो एक प्रकारे. हे विमा देण्याचं काम कोण करतं, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. सपोज हे निर्यात करणारे लोक आहेत, त्यांनी काय घेतले असतील, बँकेतून व्याजावर पैसे घेतले असतील. सपोज ह्या व्यक्तीने काय केले असेल, पैसे दिले नाहीत बँकेचे, म्हणजे काय कारण असतं, त्याचा व्यापार काय झाला, ठप्प झाला, तो देऊ शकला नाही. तर ही जी एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी म्हणजे क्रेडिटची काय करते, गॅरंटी देते. ही एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही काय करते, मग बँकांना त्याचा ठराविक पोर्शन काय करते, व्याजाचा ती स्वतः काय करते, देते बँकांना. म्हणजेच बँका काय करावं, जे निर्यातीचा त्याचा व्यापार आहे त्यांना काय करावं, व्याजाने पैसे द्यावं, ह्या उद्देशानेच मुद्देश असतो एक प्रकारे. म्हणून क्रेडिट गॅरंटी देण्याचे काम करते एक प्रकारे जे निर्यातीचा व्यापार ज्यांना आहे त्यांना. नंतर मग 1961ला आपण बघितलं DICGC ऍक्ट आणला. कितीपर्यंत, 5 लाखापर्यंत कोणाचं बँकांना त्यांच्या ह्याच्यावर काय करावं लागतो, इन्शुरन्स काढावा लागतो. कशावर, त्यांनी जे डिपॉझिट ठेवलेलं आहे बँकांजवळ प्रत्येक व्यक्तीने काय केलेलं आहे, वेगवेगळ्या व्यक्तीने काय केलेलं आहे, डिपॉझिट ठेवलेलं आहे. मग त्या डिपॉझिटवर बँकांना काय करावं लागतो, इन्शुरन्स काढावा लागतो. कोणाकडून काढावा लागतो, DICGC कडून, डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. हे आपण काय बघितलेलं आहे, मागं बँकिंगमध्ये हे घेतलेलं होतं DICGC. मग हा इन्शुरन्स DICGC कडून काढला. मग बँकांनी, मग सपोज बँक फेल झाली तर कोण पेड करेल, ही DICGC काय करेल, पेड करण्याचं काम करेल. नंतर आणखी बघा काही गोष्टी, हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भातच मी सांगितलं तुम्हाला. हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भात आयुष्यमान भारत ही योजना एक आणण्यात आली. खूप मोठी योजना आयुष्यमान भारत आहे. ह्या योजनेविषयी आपण डिटेलमध्ये ज्यावेळेस आपण आरोग्य टॉपिक घेऊ त्यावेळेस काय करू, आयुष्यमान भारत मग विषय बघू. पिकाच्या संदर्भात बी एक योजना आणलेली आहे. ती म्हणजे कोणती, पिकाच्या संदर्भात जी योजना आणलेली आहे ती प्रधानमंत्री फसल बिमा योजना. ही बी योजना घेऊ ज्यावेळेस आपण शेती टॉपिक बघू त्यावेळेस. ही बी कशाच्या संदर्भात आहेत, इन्शुरन्सच्या संदर्भातच्या दोन्ही योजना आहेत. नंतर थर्ड पार्टी मोटर व्हेकल इन्शुरन्स.
हा बी एक प्रकारे इन्शुरन्स दिला जातो. मोटर व्हेकल ॲक्ट इन्शुरन्स ॲक्ट आहे एक 1900 समथिंग 88 समथिंगचा आहे वाटतं. बरं असून द्या. आता ही मोटर व्हेकल इन्शुरन्स दिला जातो. हा मोटर व्हेकल कसा, सपोज तुम्ही एखाद्याच्या गाडीला ठोकलं, सपोज पर्टिक्युलर ए व्यक्तीनं बी व्यक्तीच्या गाडीला काय केलं, ही केलं. मग बी व्यक्तीच्या गाडीला हे केलं म्हणजे ठोकल्यानंतर बी व्यक्तीच्या गाडीला काहीतरी नुकसान झालं असेल, मग हेच काय करू शकतो, केस करू शकतो म्हणजे कंप्लेंट करू शकतो. ह्यांनी कंप्लेंट केल्यानंतर काय होईल, ह्याला इन्शुरन्स दिला जाईल ह्या गाडीवर. म्हणजे हा थर्ड पार्टी मोटर व्हेकल इन्शुरन्स आहे ना, हा प्रत्येक व्यक्तीला काय करावा लागतो, काढावा लागतो. आता सपोज ह्या दोघांचं बी नुकसान झालं असेल तर त्याच्यासाठी मग आणखी दुसरी योजना, दुसरी इन्शुरन्स पॉलिसी आहे. मग तिथं काय असणार आहे, प्रीमियम वगैरे काय केला जाणार आहे, हाय चार्ज केला जाणार आहे. इथं जो केला जातो त्याच्यापेक्षा. म्हणजे थर्ड पार्टी म्हणजे जर तुम्ही गाडीला एखाद्याचं हे केलं तर काय केलं जाईल, ह्या व्यक्तीला काय केलं जाईल, तो इन्शुरन्स दिला जाईल. त्याने कंप्लेंट वगैरे केल्यानंतर. ते झालं कोणता, थर्ड पार्टी मोटर. हा कंपल्सरी असतो. ज्यावेळेस तुम्ही गाडी घेता त्यावेळेस हा इन्शुरन्स काढणं कंपल्सरी असतं. नंतर पुनर्विमा. पुनर्विमा म्हणजे काय बघा. आता मी सांगितलं बँकेला इन्शुरन्स घ्यायचा असेल तर कोणाकडून घेते बँक, जर बँक तिचं डिपॉझिटर म्हणजे बँक कोणाकडून DICGC आहे, डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून घेते. तसंच सपोज एखादी इन्शुरन्स कंपनी, सपोज LICच आहे, LIC. आता LIC अचानक बंद पडली तर इन्शुरन्स ज्यांनी ज्यांनी घेतला ते सगळं हे होईल ना एक प्रकारे. म्हणजे त्याची जबाबदारी रिस्क कोण घ्यायचं. मग ह्याच्यासाठी LICला बी स्वतःच्या ह्याच्यावर इन्शुरन्स काढावा लागतो आणि ती काढते LIC म्हणजे कोणाकडून, GIC कडून, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन. कधीची, 1972ची. मग GIC कडून काय करावं लागतो, LICला बी काय करावं लागतो, इन्शुरन्स काढावा लागतो. म्हणजे इन्शुरन्स देण्याचं काम करते आणि त्याच्यावर पुनर्विमा म्हणजे त्याच्यावर पुन्हा LICला काय काढावा लागतो, GIC कडून, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन कडून काय काढावा लागतो, इन्शुरन्स काढावा लागतो. सपोज LIC बंद झाली तर त्यात तुमचं इन्शुरन्सची जी रक्कम आहे, ज्यांनी ज्यांनी LICचे इन्शुरन्स आहे ते कोण देण्याचं काम करेल, GIC, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. मग ह्याच्यामध्ये बी प्रॉब्लेम असा होता की जनरल इन्शुरन्स एकच कंपनी आहे. मग एकच कंपनी असल्यामुळे ती स्वतः काय सांगेल तोच प्रीमियम LICला द्यावं लागणार. आणि प्रत्येक जी इन्शुरन्समध्ये प्रायव्हेट कंपनी असेल, कोणती कंपनी असेल, तिला काय आहे, कंपल्सरी आहे की GIC कडून काय करायचं, इन्शुरन्स घ्यायचा. परंतु 2015 नंतर GIC सारख्याच आणखी इतर प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या सुद्धा काय करण्यात आल्या, भारतामध्ये हळूहळू काय करण्यात आलेल्या आहेत, अलाव काढण्यात आले आहेत. जेणेकरून GIC जेवढा प्रीमियम मागेल तेवढा ह्यांना द्यावा लागणार नाही. म्हणजेच काय होईल, एक प्रकारे कॉम्पिटिशन तयार होईल. ह्याच्यासाठी हा पुनर्विमा एक कन्सेप्ट लक्षात असतो. आणि नंतर मग ह्या इन्शुरन्सवर सगळ्यावर रेग्युलेट करण्यासाठी IRDAI नावाची संस्था, IRDAI, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. ला 1996 इन्शुरन्स रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, पुढचं नव्हतं, फक्त नुसतं इन्शुरन्स रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट अथॉरिटी कधी स्थापन करण्यात आली, 1996ला. नंतर 1999ला तिला वैधानिक दर्जा देण्यात आला. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी हिला वैधानिक दर्जा कधी, 1999ला देण्यात आला. आणि 2015ला तिचं नाव काय चेंज करण्यात आलं, आपलं 2014ला तिचं नाव इन्शुरन्स रेग्युलेटरी IRDAI करण्यात आलं. IRDAI हिथं पुढं आय जोडला म्हणजेच ऑफ इंडिया, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. काय काम आहे, जे इन्शुरन्सच्या रिलेटेड जो बी मॅटर आहे, जे इन्शुरन्स कंपनी असतील, GIC असेल, LIC असेल, बाकी इन्शुरन्स, ह्यांच्या सगळ्यावर नियमन वगैरे इन्शुरन्स घेतलेला आहे. ह्या म्हणजे इन्शुरन्सच्या रिलेटेड जो बी मॅटर आहे ह्याच्या सगळ्यांच्या रिलेटेड जे काय काम बघतं ते कोण, यांच्यावर सगळ्यावर नियमन ठेवण्याचं काम कोण करतं, IRDAI. बँकिंगवर नियमन ठेवण्यासाठी कोण, RBI. शेअर मार्केट असेल तर त्याच्यावर नियमन ठेवण्यासाठी कोण, SEBI. आणि तसंच इन्शुरन्सच्या संदर्भात काही गोष्टी असतील तर त्याच्यावर नियमन ठेवण्यासाठी कोण, IRDAI, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. ह्याच्यामध्ये एक चेअरमन असतो, एक अध्यक्ष असतो, प्लस 9 सदस्य असतात. असे टोटल 10 सदस्य समिती अशी असते, एक प्रकारे बॉडी असते. ही कोणती, IRDAI, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डिपॉझिट इन्शुरन्स. हिचं हेडक्वार्टर आहे ते हैदराबादला घेऊन घ्या. हैदराबाद कुठं, तेलंगणा. तेलंगणाला काय यायचं, IRDAI. RBIचं हेडक्वार्टर कुठं, मुंबई. SEBIचं हेडक्वार्टर कुठं, मुंबई. तसंच IRDAIचं हेडक्वार्टर कुठं, हैदराबाद, तेलंगणामध्ये. आणि आता सध्याचे जे हे आहेत, हिचं चेअरमन आहेत ते सुभाषचंद्र कुंथिया.
सुभाषचंद्र कुंतिया म्हणून काय आहेत सध्याचे हिचे अध्यक्ष चेअरमन आहेत. हे झालं थोडक्यात कशाविषयी IRDAI विषय. अशा प्रकारे आपण बघितलं इन्शुरन्समध्ये कशा प्रकारचं इन्शुरन्स दिलं जातं. दोन प्रकारचे इन्शुरन्स, एक असतो लाईफ इन्शुरन्स आणि दुसरा असतो कोणता जनरल इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स दिला जातो तो कशावर दिला जातो, तुम्ही मेल्यानंतरच तो काय केला जातो, दिला जातो तुमच्या फॅमिलीला. हा झाला कशाचा लाईफ इन्शुरन्स, तुमच्या लाईफवर दिला जातो. आणि दुसरा जनरल इन्शुरन्समध्ये काय होऊ शकतं, हेल्थ इन्शुरन्स झालं, पिकावर दिला, मोटर व्हेकलवर दिला, म्हणजे ॲक्सिडेंट झाला तुमचा तर त्याच्यावर ॲक्सिडेंटवर म्हणजे जो इन्शुरन्स दिला जातो तो कशामध्ये येणार आहे, जनरल इन्शुरन्समध्ये येणार आहे. म्हणजे विदाऊट लाईफ जो इन्शुरन्स दिला जातो तो कशामध्ये, जनरल इन्शुरन्स. ह्याच्या संदर्भात छोट्या मोठ्या आपण काय केल्या योजना वगैरे काही केल्या बघितलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या योजना, आयुष्यमान भारत ही आपण कुठे घेणार आहे, आरोग्याचा टॉपिक घेऊ त्यावेळेस. आणि दुसरी जी योजना आहे ती म्हणजे आपली ही शेतीच्या संदर्भात कोणती, प्रधानमंत्री फसल विमा योजना, ही आपण कधी घेणार आहे, ज्यावेळेस शेती हा टॉपिक घेईल त्यावेळेस. ठीक आहे, धन्यवाद.